अभ्यास आज आहे 24 ऑगस्ट 2024। कालच आपण 23 तारखेला एक व्हिडिओ टाकला होता उन्हाच्या पाऱ्यामध्ये दुपारा की या ठिकाणी म्हणजे आज इथं म्हणजे कुरडे सूर्यदर्शन झालेले परभणी जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे, शेतकऱ्याला जीवदान भेटणार आहे। आणि या ठिकाणी म्हणलं होतं की या ठिकाणी उद्या पाणी साचलेलं दिसल। बघा हे शेतामध्ये इतका पाऊस पडलेला आहे आणि हे माझ्या हरभऱ्याचं शेत सगळं पाणी झालेलं आहे। तर या ठिकाणाहून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज 24 तारखेपासून म्हणजे 24, 25, 26, 27 तारखेदरम्यान राज्यात आणखीन खूप पाऊस पडणार आहे, शेतामध्ये पाणी साचणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 24 ऑगस्टपासून ते 24, 25, 26, 27 दरम्यान राज्यात आणखीन जोराचा पाऊस पडणार आहे। ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे, तळ्यामध्ये पाण्याची आवक येणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आपण जिल्ह्यावर बघू, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, त्याच्यानंतर बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापूर, जत, पंढरपूर, त्याच्यानंतर पुणे, कोकणपट्टी, त्याच्यानंतर नगर जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक जिल्हा, मालेगाव, संगमनेर, शिर्डी, राहता, त्याच्यानंतर गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, जळगाव जामोद, सिंदखेड राजा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, साक्री, पारोळा, संभाजीनगर, जालना, शिर्डी म्हणजे कोपरगाव, म्हणजे जवळपास आज म्हणजे 24, 25, 26, 27 दरम्यान म्हणजे ह्या 4 दिवसामध्ये पुन्हा आणखीन 2दा पाऊस प्रत्येक ठिकाणी येऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। ओढे नाले वाहणारा पाऊस आहे, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 28 ऑगस्ट, 29 आणि 30 ऑगस्ट दरम्यान परत हवामान थोडासा ढगाळ राहणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे। पण पुन्हा 31 तारखेला परत राज्यामध्ये 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर दरम्यान परत राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, दुपारनंतर आज काय होणार आहे, दुपारपर्यंत थोडं ऊन येणार आहे आणि ऊन आल्याच्या नंतर लगेचच दुपारच्या नंतर पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे। असं काळकुट्ट आभाळ येईल, त्याच्यामध्ये पांढरे एकदम असे ढग दिसते आणि अंधार पडलेला दिसेल आणि त्या ठिकाणी मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर दोडी, सिन्नर या भागामध्ये आज म्हणजे ह्या 3-4 दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि ते पाऊस पडल्याच्यानंतर त्याचं पाणी गोदावरीला जाणार आहे, गोदावरीचं पाणी लगेच धरणात जाणार आहे आणि त्या धरणाचं पाणी आमच्या जायकवाडी परभणी जिल्ह्याचं आणि नांदेड जिल्हाचं मराठवाड्याची तहान भागवणार आहे, जायकवाडी धरणाला येणार आहे। आणि हे जायकवाडी धरण आपण म्हणलं होतं की ऑगस्ट शेवटमध्ये 1 सप्टेंबरपर्यंत 50% जाईल, तर तशी परिस्थिती होणार आहे, कारण की आज झालं आहे जवळपास 36% झालं आहे, आणखीन जवळपास 16% 50%ला बाकी आहे। तर ह्या 4-5 दिवसात पाऊस पडणार आहे, तर त्याचं पाणी जायकवाडीला आल्याच्यानंतर ते जायकवाडी धरण 50%पर्यंत 5 सप्टेंबरपर्यंत जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे चांगला खूप पाऊस पडणार आहे, मुंबईकडे खूप पडणार आहे, कोकणात खूप पडणार आहे, पुण्याकडे खूप पडणार आहे, नगर जिल्ह्यात जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर शिर्डी भागात जास्त पडणार आहे, पैठण भागात देखील पडणार आहे, संभाजीनगरकडे पडणार आहे, कन्नड तिकडल्या भागात जास्त राहणार आहे, धुळे, जळगाव, नंदुरबार, जामोद ह्या पारोळा या भागामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्वांना सांगू इच्छितो की विजा चमकत असताना माझ्या सर्व शेतकऱ्यांनी झाडाखाली उभं राहू नये, कारण की झाडावर जवळपास 16% विजा पडतात, म्हणून माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती, आपली जनावरे झाडाखाली बांधू नका, कारण की ह्या 4 दिवसामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे, वारं सुटणार आहे, म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं। आणि परत तुम्हाला सांगतो आणखीन 4 दिवस मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की यापुढे अंदाज विचारत असताना एक सोपं गणित लक्षात घ्यायचं, आपलं पीक काढायला आला की लगेच 3 दिवसानं पाऊस येणार। आता तुम्ही बघा ह्या 4-5 दिवसाखाली मुगाचं पीक काढायला आलं तर लगेच पाऊस
सुरू झाला. आणि याच्यानंतर आणखीन एक ऑब्झर्व करा, आता ह्या 4 ते 5 दिवसामध्ये 28-29 दरम्यान लातूर जिल्हा इकडल्या भागातलं उडीदाचं पीक काढायला येणार आहे. लगेच बघा 2-3 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडतो. म्हणजे आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसांनी पाऊस येणार, हे निसर्ग शेतकऱ्यांना पाऊस येईलचं लक्षण सांगतो. परत एक सांगायचं झालं तर ज्या वर्षी पाऊस पुरेपूर येतो ना, त्या वर्षी सांगायचं झालं तर जवळपास म्हणजे ज्या वेळेस पुरेपूर पाऊस आल्याच्यानंतर बीड जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो, लातूर जिल्ह्याला जास्त पडतो, उस्मानाबादला पडतो, साताऱ्याला पडतो, सांगलीला पडतो, जतला पडतो. आणि विशेष म्हणजे नगरला खूप पाऊस पडतो पुरेपूर पाऊस आल्याच्यानंतर. म्हणून आणि यावर्षी देखील पुरेपूरच पाऊस आलेला आहे. म्हणून यावर्षी देखील ह्या 4-5 जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. सगळे त्यांचे तळे देखील भरणार आहे, मांजरा देखील धरण भरणार आहे. म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात द्यायचं. आणि परत एक सांगतो की काही भागामध्ये काय होणार, आजपासून हे म्हणजे 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान जास्त पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून काळजी घ्या. सांगायचं झालं तर कोकणात, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर नगर, त्याच्यानंतर नाशिक जिल्हा, इगतपुरी, मालेगाव, सटाणा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, कन्नड, त्यानंतर भराडी, सिल्लोड, सिंदखेड राजा, जळगाव, जामोद, हे बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या पट्ट्यामध्ये जरा ह्या 4 दिवसामध्ये खूप जोराचा पाऊस पडणार आहे. उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे, पण ह्या जे आता सांगितलेले ना कोकणपट्टी, मुंबई ह्या भागामध्ये, पुणे जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यावी. पुलाव पाणी आल्याच्यानंतर पुलाच्या फरशी ओलांडू नये. आणि परत एक सांगू इच्छितो की अचानक वातावरण बदलला झालं, लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.